तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलंय संकष्ट चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. तर त्यावर एकदम खतरनाक विशाल ट्युटोरियल 100% तुम्हाला आवडणार आहे. ऑलरेडी जी का आपली पोस्ट आहे ही आपल्या इंस्टाग्रामला आल्या, तिथं जर कोणा अजून पोस्ट बघितली नसेल तर लवकरात लवकर जाऊन पोस्ट बघा, लाईक करा. ज्यांना कोणाला इंस्टाग्राम आयडीच माहीत नाही आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपली डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे तुम्हाला लिंक भेटेल. जर ती लिंक काम करून झाली असली तर नक्की डायरेक्ट जावा आपल्या इंस्टाग्रामला, तिथं प्रथमेश पाटील ग्राफिक सर्च करा, येऊन जाईल डायरेक्टली. तुम्ही तिथं पोस्ट बघू शकता, लाईक करा आणि फॉलो करायलाही विसरू नका. आणि त्याचबरोबर राहिला विषय आपली यूट्यूबचा, तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूबलाही सबस्क्राईब करा, कारण काय 1 लाख व्हायला 400 ते 500 सबस्क्रायबर बाकी आहेत. त्यामुळे ढीक प्रेम द्या. आपली 1 लाख एवढी मोठा परिवार, एवढा मोठा आकडा आपण पार करणार आहे. त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून आभार आणि अभिनंदन पण, कारण का हे चॅनल मी माझं नाही म्हणत, आपल्या सर्वांचं आहे. त्यामुळे ढीक प्रेम द्या आणि नक्कीच लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर जे काय आजची आपली कन्सेप्ट आहे ही जरा सिनेमॅटिक प्लस क्रिएटिव्ह लेवलची आहे, भरपूर तुम्हाला आवडणार आहे. नक्कीच या गोष्टी अशा तुम्ही नवीन काहीतरी शिकणार आहे. आपली जी काय आजची संपूर्ण कन्सेप्ट आहे पिक्सार्टमध्ये बनवल्या, सगळं स्टेप बाय स्टेप बेसिक ते ॲडव्हान्स मी तुम्हाला समजून सांगतो. टोन बिन काय सेट करायचं आहे ते पण सगळं समजून सांगतो. फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्येच आहे. तर चला, तर आता आपण बिना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया. तर भाऊंनो, आता आलो आपण आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं पहिल्यांदा जे काय आपले बॅकग्राऊंडचं सेक्शन आहे तर ते आपण घेऊन टाकूयात. तर तसं बघायला गेलं तर बॅकग्राऊंड तुम्ही आता पिक्सल लॅबला तीन घ्यायला गेला तर काय घ्यायचं आहे, 4,000 5,000 घ्यायचं आहे उभं या थीममध्ये. पण इथं ते एवढं मोठं सेट होत नाही. जसं की इथं बघू शकताय 2,000 बाय 2,500. जर तुम्हाला लईच वेगळं वाटत असेल तर जरा 6,000 रिसाईज करून घ्या. मध्ये किती पती आले बघा, जसं की 3098 आले. ओके, 3098 म्हणजे एक साईड टाकला की दुसरी ऑटोमॅटिक येऊन जाते. म्हणजे रिसाईज करा. रिसाईज केल्यामुळे काय होते की आपला बॅनर अजिबात फुटत नाही. ओके, तर चला तर जातात आपण स्टेप बाय स्टेप गोष्टी बघायला. तर पहिली गोष्ट आता आपण ॲड करूयात, काय बघूयात चला. पहिल्यांदा आपली गोष्ट आहे बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड आपण घेतले प्रॉपर्लीरित्या, बघू शकताय जरा ट्रॅडिशनल थीम, अरेबिक थीममधलं जे काय असते ना डिझाईन लेवल, तर त्या थीममध्ये आपण घेतले. नक्कीच तुम्ही बघू शकताय जरा नेक्स्ट लेवल डिझाईन आपण कार्विंग थीम म्हणू शकताय, तर त्या थीममध्ये. तर ही आपली आलेली आहे. तर ह्याचा आपण ब्लेंड मोड चेंज केला आहे. काय केला आहे, ओव्हरले. आता ओव्हरले केला आहे, पण नक्कीच ओव्हरले केल्यानंतर विषय काय झाला आहे की हे लईच भरपूर हेवी दिसालतं. त्यामुळं आपण काय केलं, ह्याचा जो काय ऑपॉसिटीचा भाग आहे हा आपण जरा झिरो करायचा पहिल्यांदा, आणि त्यानंतर हळूहळू वाढवत यायचं. मग हळूहळू वाढवत येऊन तुम्हाला बाबा कितीपर्यंत चांगल्या प्रकारे सेट दिसतंय, एक 20 25 30पर्यंत सेट दिसत असेल तर चांगल्या प्रकारे सेट करा. आणि मग आपला भाग कंप्लीट झाला. इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या सविस्तर गोष्टी छान प्रकारे कळाल्या असतील. आता हे बॅकग्राऊंड ॲड झालं, ह्याच्यावर मी जरा टेक्स्चरायझर भाग ॲड केला आहे, तो पण आता मी तुम्हाला दाखवतो चला, एकदम खतरनाकरित्या कडकरित्या. तर या थीममध्ये आपला हा टेक्स्चरायझरचा भाग एकदम नाद दिसाला आहे, एकदम खतरनाक. ह्या गोष्टी आपल्या क्लासमध्ये भरपूर डीपमध्ये समजवल्या जातात. तर येत्या आपल्या 28 तारखेला आपली जी काय फोटोशॉपची बॅच आहे, अशाच प्रकारे डिझाईन्स त्या क्लासमध्ये शिकवले जातात. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करू शकताय. 3 सॉफ्टवेअर शिकवले जातात, फोटोशॉप, ॲडोबी इलस्ट्रेटर आणि फिल्मोरा. फोटोशॉपमध्ये सगळ्या प्रकारचे डिझाईन्स प्लस संपूर्ण सॉफ्टवेअर बेसिक ते ॲडव्हान्स शिकवले जाते. ॲडोबी इलस्ट्रेटरमध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन आणि फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग. एवढ्या सगळ्या गोष्टी भरपूर कमी पैशात 3,600मध्ये कुठंच मार्केटमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, आणि ते पण प्रोफेशनल ऑफिशियल लेवलला, नाहीत तर नाहीच. ओके, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांना तुम्हाला इथं वर नंबर दिसाला आहे, त्यांनी कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ओके, चला तर आता इथं आपले जे काय आपण टेक्स्चर आहे तर ते ॲड केले. ब्लेंडिंग सेक्शनमधून आपण जरा चेंज करूयात. जसं की माझं मत काय आहे, तुम्हाला जो योग्य वाटतं तो ब्लेंड मोड लावा. आता वेगवेगळे ब्लेंड मोड्स तुम्ही ट्राय करू शकता. जसं की आता इथं ओव्हरले ब्लेंड मोड आहे, हा ट्राय केला तरी चालेल, ॲड पण आहे. पण माझं मत काय, बॅकग्राऊंडला साजेशीर या थीममध्ये आपला ब्लेंड मोड पाहिजे. पण आता हा लईच हेवी ब्लेंड मोड झाला आहे, त्यामुळे प्रॉपर्लीरित्या मी जरा किंचित मात्र लावतो. ओके, एवढा काय विषय नाही. इथं तुम्ही बघू शकता एक 60% आपण त्याचं जे काय व्हॅल्यू आहे तर ती ठेवलेली आहे. नो प्रॉब्लेम. तर चला तर आता आपण प्रॉपर्ली आता हे सेट केलं तरी चालेल, काय अडचण नाही. आता आपण जसं की जरा काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी काय करायच्या आहेत, टूल्समध्ये गेलो, इथनं ॲडजस्टमध्ये गेलो आणि इथनं मी जरा लाईट वाढवली. लाईट आता कुठं वाढवली, काय वाढवली, मी सगळं सविस्तर सांगतो. इथनं आपला मी इरेजर घेतो. इरेजरनं हे जरा की जी इन्व्हर्ट आहे गोष्टी इन्व्हर्ट करतो. इथनं इन्व्हर्ट केल्यावर काय होईल, गोष्टी आधीसारख्या होतील. मग आपला ब्रश घ्यायचा आहे, ब्रश मोठा करा, हार्डनेस एकदम 0 करा, ऑपॉसिटी पण जरा मिडियमला करा, आणि बरोबर फक्त मिडलला मारा फक्त. का, कारण का तिथं आपला देवारा तीन येणार आहे, ते तीच थीम आपली, तीच कन्सेप्ट आहे. तर त्या थीममध्ये बाकी सगळं जरा विग्नेट लावल्यागत होईल चांगल्या प्रकारे. चला पुढील मुद्दा आपला पहिल्यांदा शॅडो आपण ॲड केला, नो प्रॉब्लेम. चांगल्या प्रकारे गोष्टी सेट होतील, नो प्रॉब्लेम. आणि त्यानंतर पुढील मुद्दा आपला हा खतरनाक एकदम विषय हार्डवाला देवारा.
काहीतरी नवीन कन्सेप्ट करायची आणि ती मी केल्या. नक्कीच तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. आता तुम्हाला पुढं कळेलच, अजून डीपमध्ये आपण अजून गोष्टी एक्सप्लोर करणार आहे. नक्कीच चेक करा. त्यानंतर बाप्पांना घ्यायचं तर आपण एक नंबर पुण्याचे दगडूशेठ बाप्पा एकदम नादरित्या घेतलं आणि 100% एकदम छानरित्या सेट पण झालं. बघू शकताय एकदम खतरनाक. तुम्ही हीच मूर्ती घेऊन PNG घेऊन तुम्ही तुमची स्वतःची काहीतरी नवीन कन्सेप्ट क्रिएट केला तरी अतिशय मला आनंद होईल. त्यामुळे तुम्ही स्वतःचं काहीतरी क्रिएट करा, 100% काहीतरी नवीन. ओके, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपण सेट केल्या, नो प्रॉब्लेम. जसं की जरा उगाच पाठीमा आपण लाईट ॲड केल्यामुळं कसला एकदम ग्लो आला आहे बघू शकताय. चला पुढील मुद्दा. पुढं जरा टेबल आपण ॲड केला आहे अशा थीममध्ये. यावर मग आपण जे काय ताटबीट नैवेद्य ते त्या थीममध्ये मोदकात आपण घेतले, तर ती मोदकची जी काय कन्सेप्ट आहे तर ती या थीममध्ये. तर आता मोदक आपण ॲड केला थोडा, पण जरा मोदकाला काय करतो मी ॲडजस्टमध्ये जाऊन जसं की जरा टेम्परेचर आहे ना तर ते मी जरा हेवी करतो. का माहिती आहे काय, कारण का ते मॅच होईन झालं. शेवटी मोदक व्हाईटच असते थोडा प्युअर, त्या थीममध्ये आता आपल्यावर आहे ते. तर या थीममध्ये आपलं ताट, आरतीचं पूजेचं ताट एकदम खतरनाकरित्या आपण ॲड केलं. आणि त्यानंतर पुढील मुद्दा, पुढील गोष्ट, हे करणार असलं तर करा ॲड, पण आपल्यावर आहे ते. जसं की जरा आपलं जे काय खांब असतील कडेला तर ते जरा वाटलं मला की ॲड करावं, जेणेकरून डेप्थ क्रिएट होईल, जेणेकरून जे काय पुढचा भाग आहे तर तो जरा ब्लर करायचा खांबांचा. जे काय आपलं आर्किटेक्चर त्या थीममध्ये भाग आहेत तर ते त्या थीममध्ये मी टेम्पल, ओल्ड टेम्पल असेल किंवा जसं की मेटॅलिक खांब घेतल्यात मी छान प्रकारे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. त्यानंतर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट झालं आहे बघा, बाप्पांची मूर्ती तर आहेत, सगळी कन्सेप्ट एक नंबर आहेच, पण हे जे काय आपण झुंबर खतरनाकरित्या गोष्टी केल्यात, हा भाग एकदम नादरित्या झाला आहे बघा. ओके, तर याला मी जरा सेट करतो. का सेट करतो सांगतो. याला मी जरा सेट करतो. सेट केल्यानंतर मी जरा पुन्हा एकदा जातो इथं आपल्या टूल सेक्शनमध्ये. टूल सेक्शनमधनं जरा मी ही लाईटनेस लाईट वाढवतो, प्युअररित्या लाईट वाढवला बस. आणि त्यानंतर हायलाईट शॅडो पण जरा वाढवतो. आणि त्यानंतर आपला इरेजर घेतला, इरेजर इन्व्हर्ट केला, आपली साईज वाढवली आणि ऑपेसिटी पण हार्डनेस 1 केला आहे. आणि इथे बघा यातनं लाईट यायला अशी आपण दाखवूयात. ओके, जेणेकरून ते रिफ्लेक्शन परफेक्टलीरित्या दिसेल बस. अजून काय पाहिजे, एकदम परफेक्ट. त्यानंतर पुढील मुद्दा अंगारक. आता मी सिम्पल जे काय टेक्स्टिंग असेल तर ते घेतलेलं आहे, काय डीप केलं नाही. सगळ्यात जास्त मी महत्त्व कन्सेप्टला दिलं. त्यानंतर मग टेक्स्टिंग काय मी रेग्युलर करायचं म्हणलं, टाकणार पण नव्हतो, खाली फक्त एक कोड टाकणार होतो अंगारकी संकट चतुर्थी म्हणून, पण जरा टायटल पाहिजे म्हणलं त्यामुळे मी ती वर गोष्टी घेतल्या. बाकी काय नाही. बाकी इथं बघायला गेलं तर जास्वंदाचं फूल त्यानं भरपूर इम्पॉर्टंट आहे. हराळी जास्वंदाचं फूल त्यानं एकदम खतरनाक कन्सेप्टरित्या आपण ॲड केलं आहे. त्यानंतर इकडे दोन्ही बाजूला 2 समया चेक करून घ्या. त्याला दिवो आपण प्रॉपर्ली तो ऑलरेडी तयार दिलं आहे, चेक करून घ्या. आणि त्यानंतर मग लास्टचा मुद्दा आपला जे काय आपलं उंदीर मामा आहेत तर ते चांगल्या प्रकारे आपण ॲड केलं विथ आपलं नाव. तर या थीममध्ये आपण कन्सेप्ट केली. त्यानंतर आता माझं मत काय आहे की तुम्ही जर फायनल इफेक्ट मारणार असाल तर इथं पण मारू शकताय, पण सगळ्यात बेस्ट फायनल इफेक्ट बसतो आहे आपल्या लाईटरूममध्ये, तर तिथं जाऊन मारा. तर मी सध्या इथं किरकोळ काही गोष्टी ॲडजस्ट करतो. इथं पण जरा करा गोष्टी, जसं की जरा व्हाईटनेस ॲड करा प्युअर म्हणजे. त्यानंतर जरा कॉन्ट्रास्ट डीपमध्ये, त्यानंतर जरा क्लॅरिटी वाढवा, त्यानंतर जरा सॅच्युरेशनचा भाग ॲडजस्ट करा, प्युअर जरा ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर शॅडो हायलाईट जरा चेक करा. डन. आणि सगळ्यात लास्ट गोष्ट म्हणजे जरा टेम्परेचर मॅनेज करा. झालं की तयार आपलं एकदम खतरनाक कन्सेप्ट बिफोर इफेक्ट मारायच्या आधी आणि आफ्टर. बघू शकताय एकदम नाद आणि एकदम कडक कन्सेप्ट. फक्त काय करा, आपल्या इंस्टाग्रामला ढेक प्रेम द्या, इंस्टाग्रामला तिथं फॉलो करा आणि नक्कीच लवकरात लवकर त्याची काय पोस्ट आपण टाकल्या त्याला भरमसाठ ढेक प्रेम द्या, लाईक करा. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब तेवढं करा. सबस्क्राईब करायला विसरत आहे, सबस्क्राईब करा जेणेकरून आपले 1 लाख होतील लवकरात लवकर. बाकी क्लासचाही विचार करा. येत्या 28 तारखेला आपली बॅच चालू आहे. वर तुम्हाला नंबर दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी भेटावलो कर्जमध्ये एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.